नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. भूमाता संघटनेच्या पुणे शहराच्या अध्यक्षा आणि प्रभाग क्रमांक 23 मधील लोकप्रिय जनसेविका कोमलताई निनाद टेमगिरे पाटील यांच्याकडून प्रभाग 23 मधील महिलांना स्वयंपूर्ण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून ससानीनगरमधील शेकडो महिलांनी जनसेविका कोमलताई यांच्या वतीनं महिलांसाठी आयोजित केलेल्या घर बसल्या शिका व कमवा या अर्थानं लघु उद्योग सेल्फ मेकअप प्रशिक्षण भाग 4 मध्ये नुकताच उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यावेळी फेमस मेकअप आर्टिस्ट लीना खांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले। या प्रशिक्षण शिबिरात 125 महिला सहभागी झाल्या होत्या। हे प्रशिक्षण स्वप्नपूर्ती सोसायटी कमिटी हॉल ससानीनगर या भागात घेण्यात आले। यावेळी सोसायटीच्या चेअरमन शिल्पाताई आवटी, सकाळ पेपरच्या पत्रकार प्रयागा घोगे, आरजू मुलानी, विजय मधुकर, आकाश काळे, प्रदीप काळे, राशिद शेख, निशा झेंडे, जयश्री साळुंखे, शशी बहुले, केशव सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवर महिलांसह प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी कोमलताईंच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले। सर्व मान्यवरांचे स्वागत आणि आभार आपला आरोग्यदूत निनाद टेमगिरे पाटील यांनी मानले। पाहूया या प्रशिक्षण कार्यक्रमाचा हा वृत्तांत। माझं नाव सरिता विजय सोनवणे, मी हडपसर ससानीनगर काळेपड रोडला राहते। मला लीज ब्युटी इंडस्ट्री तर्फे मेकअप करण्यात आला, शिकवण्यात आला आम्हाला मेकअप। खूप छान वाटलं। मला असं वाटत नाही की मी स्वतः आहे म्हणून, मी स्वतः बघितल्यावर आरशात मला खूप छान असं अगदी छान फील होते। नमस्कार, माझं नाव तनुश्री। मी आज इथं मेकअपचं वर्कशॉप होतं ते अटेंड करण्यासाठी आले। टेमगिरे ताईंचे खूप खूप आभार की त्यांनी असं वर्कशॉप अटेंड करायला आम्हाला चान्स दिला, कारण मेकअप ही सगळ्या बायकांचा वीक पॉइंट आहे तसं पाहिलं तर, आणि हे आम्हाला शिकायला मिळालं, त्यामुळं आमचा खूप फायदा झाला। मनापासून आभार मानते की कोमलताई टेमगिरे आणि लीनाताई खांडेकर यांनी ब्युटी पार्लरचे खूप छान प्रशिक्षण दिले आणि खूप छान माहिती सांगितली। त्यांना पण खूप प्रकारे छान तयार केलं, त्याबद्दल मी सोसायटीकडून खूप खूप मनापासून धन्यवाद। गुड आफ्टरनून, माझं नाव ऋतिका पानबुडे आहे। मी हा सेशन आज अटेंड केला आहे। हे तनिष्का व्यासपीठ या माझ्याकडून मला हे सेशन करायला भेटलेलं आहे। त्याच्यामध्ये ब्युटीचं सेशन झालं होतं, जे की कोमलताईकडून तनिष्का व्यासपीठ येथून हे मला कळलेलं आहे हे सेशनचं। त्याच्यामध्ये घरगुती प्रकारे कसं आपण सेल्फ मेकअप, ग्रूमिंग मेकअप हे हाऊसवाईफसाठी, मुलींसाठी हे खूप बेनिफिशियल राहिलं, ज्याच्यामध्ये आपल्याला कळालं की बेसिक ग्रूमिंग कसं करतात, प्रोडक्ट्स कुठले वापरू शकतो, ते पण एक अफोर्डेबल प्राईसमध्ये। आणि जर अफोर्डेबल इन्व्हेस्ट पण करायचं नसेल आपल्याला तर घरगुती प्रकारे आपण कसं करू शकतो हे सेशन तेही केलेलं आहे। तर मी खूप इन्व्हेस्टेड आहे, मला खूप आवडलं हे सेशन आणि मी पुढे बघत पण आहे ब्रायडल मेकअपसाठी वगैरे मी नक्की अटेंड करेल हे। आणि थँक्यू सो मच हे तनिष्का व्यासपीठ, त्यांच्यामुळे मला हे भेटलेलं आहे अटेंड करायला। थँक्यू सो मच। मी SPF परचेस केलं पाहिजे, पण ऑन एन ॲव्हरेज सगळ्या टाईपच्या स्किनला जनरली 30 SPF मिनिमम आत्ताच्या क्लायमेटला, आणि ऑक्टोबर हीट किंवा उन्हाळ्याची जी हीट असते त्यावेळेला तुम्ही SPF कमीत कमी 40 पर्यंत वापरलं पाहिजे। SPF लावून खूप जणांना चिकट वाटू दे, काही प्रॉब्लेम नाहीये, कारण त्याच्यामध्ये झिंक नावाचं एक इन्ग्रेडियंट आहे। काही वेळेला त्याच्यात अजून बाकी जी इन्ग्रेडियंट आहे ते ऑक्टाइल मेथॉक्सिसिलिमेट नावाचे आहे, ज्याच्यामुळे चिकटपणा वाटतो, थोडा घाम येतो, पण दॅट इज ओके। तो घाम तुम्ही मेबी रुमालावर किंवा टिश्यूवर नुसता डॅब करा, पुसू नका, आणि त्याच्यावरती मग तुम्ही कॉम्पॅक्ट तुमचं फाउंडेशन जर लावायचं असेल तर ते लावू शकता। इतकंच कळलंय सगळ्यांना। सो SPF लावला नाही तुम्ही की तुम्हाला पिगमेंटेशनचे प्रॉब्लेम कमी झालेले जाणवतील, तुम्हाला अंडर आय सर्कल कमी झालेले जाणवतील, काहींना पिंपल ॲक्ने येऊन जातात आणि त्याचे डाग उडतात त्वचेवरती, ते कमी झालेले जाणवतील। त्याच्यासाठी SPF नक्की वापरा।